अखेर अभिनेत्री कृती सेनॉनची वादग्रस्त जाहिरात मागे घेण्यात आली आहे। अभिनेत्री खासदार कंगना रनौत यांच्यासह अनेकांनी या जाहिरातींवर आक्षेप नोंदवल्यानंतर कंपनीने बुधवारी ही घोषणा केली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी कृतीच्या मदतीसाठी पुढे सरसावले खरे, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचं यामुळे स्पष्ट झालं। मात्र यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा अनुत्तरितच राहतो। गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री कृती सेनॉनची ही जाहिरात। रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्वेलरी ब्रँड जीवानं ही जाहिरात केली। या जाहिरातीमध्ये कृती ब्रॅलेट स्टाईल ब्लाउज, केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केलेली दिसत होती आणि तिनं जाहिरातीमध्ये कुत्र्याला देखील राखी बांधली होती। याच वरती अनेकांनी आक्षेप घेतल्यामुळे ट्रोलिंग आणि निषेधाच्या नंतर ही जाहिरात आता सर्व प्लॅटफॉर्मवरून मागे घेण्यात आली आहे। या संदर्भात जीवानं पोस्ट करून माहितीही दिली। भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण उत्सवांबद्दल आमच्या मनात सर्वोच्च आदर आणि मनापासून सन्मान आहे। एक ब्रँड म्हणून हे आनंदाचे क्षण संपूर्ण कुटुंबाच्या सोबत साजरे करण्यावरती आमचा नेहमीच विश्वास राहिलाय। यावेळी हे प्रेम आणि आनंद आमच्या पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता। आमच्या अलीकडच्या जाहिरातीमुळे समाजामधील काही घटकांच्या भावना अनावधानानं दुखावल्या गेल्या असतील तर तो आमचा हेतू मुळीच नव्हता। आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही सदर जाहिरात सर्व माध्यमांमधून मागे घेतली आहे। तर कृतीच्या या जाहिरातीवरून ट्रोलिंग सुरू झाल्याच्या नंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मदतीला धावून आले। राहुल गांधींनी कृती सेनॉनची पोस्ट त्यांच्या इन्स्टा स्टोरीवरती शेअर करत अशा प्रकारचं ट्रोलिंग योग्य नसल्याचं मत व्यक्त केलंय। महिलांच्या कपड्यांची आणि जीवनशैलीची ऑनलाईन पॉलिसिंग म्हणजे पहारेदारी करू नका, अशा प्रकारे महिलांचं ट्रोलिंग थांबवा। तर सोशल मीडियावरती काही युजर्सनी या जाहिरातीला हिंदू धर्म आणि सणांविषयी असंवेदनशील ठरवलं। रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचं चुकीचं चित्रण केल्याबद्दल आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी करणारी एक पोस्टही नेटकऱ्यांनी केली आहे। तर बॉलिवूडची अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिने देखील कृतीच्या पेहरावावरून टीका केली। महिला असण्याचा हा खरंच शानदार असा काळ आहे। आपल्या कपाटामध्ये आज विविध प्रकारचे कपडे आहेत आणि आजची स्त्री ही खऱ्या अर्थानं ग्लोबल महिला आहे। मग असं असताना आपल्या भावाला बिकनी किंवा अंडरगार्मेंट्स मध्ये राखी का बांधाल? तुमच्याकडे स्टायलिंगचे इतके पर्याय कुठे गेले? ही जाहिरात जाणून बुजून विचित्र बनवल्यासारखी वाटते। मनोरंजनाच्या क्षेत्रातले असे वाद आणि ट्रोलिंग अनेकांच्या वाट्याला आलंय। अशा पद्धतीच्या कलाकृतींच्या वेळी कायमच संस्कृती आणि स्वातंत्र्य या मुद्द्यांवरती पुन्हा पुन्हा उहापोह होतो। त्यामुळे असले वाद होण्यापेक्षा संस्कृती आणि स्वातंत्र्य यांची सांगड घालता आली तर हे वाद नक्कीच टाळता येतील। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।